मंडळी, आम्ही चाललो आहोत खाजनात. खाजन म्हणजे समुद्राकिनारे आमच्या जे गावाजवळ समुद्र आहे त्याच्यामधले समुद्रातले सगळे खेकडी वगैरे काढण्यासाठी आम्ही जात आहोत. खूप लोकांच्या कमेंट होत्या की मध्ये आम्ही एक व्हिडिओ शूट केला होता की हंडे रिकामे आहेत म्हणून वगैरे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही गावाला आल्यानंतर आम्ही किती मेहनत करत असतो. हाय मित्रांनो, आम्ही चाललो आता खेकडी पकडायला आणि मासा पकडायला म्हणजे फिश. तर आम्ही गावाला आल्यानंतर सुद्धा गावासारखंच राहतो. म्हणजे असं नाही की आम्ही रील स्टार आहोत तर असं जुनी जी आमची मेहनत करण्याची सवय आहे ते आम्ही सोडत नाही. आम्ही जसं आहोत तसेच राहायला आवडतं, आम्हाला साधं राहणं आवडतं. आम्ही खूप मेहनती आहोत, खूप शून्यातून मोठे झालेलो आहोत. त्यामुळे आम्ही मागे त्या दिवशी व्हिडिओ जो केला होता बोरिंगवरून पाणी भरण्याचा, तर काही लोकांना वाटत होतं की ते हंडे रिकामे आहेत. तर असं नाही आहे मित्रांनो, ते खरंच भरलेले होते. आणि आता आम्ही किती मेहनती आहोत, किती साधं जगतो हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण ब्लॉग पहा, कुठेही जाऊ नका. हे आमची वल्लू काय बोलते बघा तुम्हाला. नाही, खेकडी पकडायला पकडायला चाललोय आपण आता. कुठे चाललोय? वल्लू? खेकडा पकडायला. फिश बोल. घरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आमचा इकडे समुद्र आहे, खाडी आहे. आणि त्याच खाडीमध्ये आम्ही मासेमारी खेकडे पकडत असतो. आता आम्ही आलो आहोत. नेहा आधीच कालवे फोडायला गेले. कालवे म्हणजे जे दगडांना जो हे असतो, काय म्हणतो, दगडामध्ये एक घर असतो, हिंदीमध्ये त्याला म्हणता येईल पत्थर का भेजा. आम्ही असं पकडायचो खेकडी, कपडा टाकून हाताला कपडा बांधायचा आणि हे करायचं. दादा झोपले. तो बिन तेवढा खाली येतो, पाणी तिकडनं बाहेर येतो. खोदायला लागेल की काय? बिळातून खेकडा काढणं म्हणजे प्रचंड मेहनत करावी लागते. फिश. ओके. मग तू काय ना बोल. काका काय करतो बेटा? फिश काढतो काका. ओके. चप्पल आटते ना. हा मुलं होता इथे. बाबा जात होता तिकडे. बाबा कुठे गेले? चप्पल खातली. आता काय करतात? काका काय करतात? खेकडा. ये खेकडा भेटला. ये काका ना खेचा ना डायरेक्ट हातमध्ये अडकतो ना, खेचलं तर परत चावणार. हे बघ. अबो हात बघ कसा चालवतो. रेयू. ओके, चला तर मित्रांनो, सुरुवात तर खूप छान झालेली आहे. पहिला चांगला खेकडा भेटलेला आहे. आता पुढे जाऊयात. तुला ऊन लागतं? तुला पण ऊन पाहिजे. बस. आणि का काढतो मित्रांनो, तुम्ही बघताय प्रचंड मेहनत करतोय आम्ही. का उगाच कसले तरी खोटे व्हिडिओ करू आम्ही. विचार काय ना. अरे असं नाही बोल. आता काय आणलंस तू? बोला
आता परत विहान खेकडा आणलाय छोटा. खेकडा आणलाय बघ छोटा. हा. कशी मारशील हे बंधू चिखलात झोपले. बोल मग बोल. खूप मेहनत करतोय मित्रांनो, एखादा लाईक तर नक्कीच मारू शकता. आबा मी काढलाय. जाईल तो पण. आमच्या विहानने सुद्धा एक खेकडा पकडलाय. मस्त आहे. कलर पण एकदम. दाखव लवकर, ये वरती पागल. दादाला आवाज दे, दादाला बोलिये. दादाला बोलिये लवकर, चल, बोलिये अभी. टपूरा मॅन. ते बघा मित्रांनो, एवढ्या लांब आहेत. म्हणजे समुद्राची जी भरती होत असते, आता ओटी झालेली आहे, त्या ओटीचा शेवट पाण्याची सुरुवात आहे. तिथे जाऊन ते लोक कालव फोडत आहेत. हे मध्ये जे दिसतंय ते संपूर्ण चिखल आहे, म्हणजे गुडघ्यापर्यंत जवळपास चिखल असणार आहे तिकडे. त्याला ओलांडून ते लोक क्रॉस करून तिकडे गेलेले आहेत. ते डोले बंद केले. चावल ते बारके चावतात ते लोक. आता हे डोले बंद आहेत. बघा अंगडा असा करतात, बंद करतात. हे काय, थांब दाखव काय पकडलेस नक्की. हे तो नाही तिकडे बघू. खेकडा आहे, त्याला धुवून आणलं नाही. त्या डोला बंद आहे. हा बघा बघा. आहे तो. इकडे हे बघा, कालवा फोडताना नेहा आणि आमच्या बाजूच्या वहिनी, आम्ही जे पण करतो ते रिअल करतो. यात कोणताही खोटेपणा नसतो. कालवा फोडताना पाय सुद्धा कापतात, कारण एकदम सांभाळून पाय टाकावे लागतात दगडांवर. आणि हात सुद्धा कापतात फोडत असताना, कारण त्या दगडांना खूप धार असते. आता भरती यायला सुरुवात झालेली आहे. मग नेहा आता हळूहळू आमच्याकडे येणार आहे, जवळ ते चिखल क्रॉस करून. आम्ही वाट बघतो ते कधी इकडे येते, आणि मग तुम्हाला जवळून ते पूर्ण चित्र दाखवतोय कालवा कशी फोडतात ते. हे बघा किती लांब आहेत. 5x झूम केला होता. आमचं जे काम आहे ते रियालिटीवर आहे, खोटं अजिबात करत नाही आम्ही, त्यामुळे लक्षात असू द्या. हे बघा, आता कालवांच्या दगडीतून पाय वाचवत, स्वतःला सावरत सांभाळत ते लोक चिखल क्रॉस करून येत आहेत. बरं, यामध्ये नुसतं चिखल नाही, चिखलांच्या आतमध्ये सुद्धा दगडी असतात आणि खूप धारदार असतात, त्यामुळे अतिशय सावधगिरीने यावं लागतं. हे बघा मित्रांनो, भरती यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मागून पाण्याचा लोट कसा येतोय बघा, लाटा पाहू शकता तुम्ही. मी व्हिडिओ खूप फास्ट केला आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल ते खूप अलगद येत आहे, पटापट येत आहेत. असं नाही आहे, खूप सावकाश येत आहेत. व्हिडिओ लांबू नये म्हणून फास्ट केलेला आहे. कदाचित मला असं वाटतं पाणी भरण्याचा व्हिडिओसुद्धा मी फास्ट केला होता ना, म्हणून कदाचित तुम्हाला वाटत असेल त्यात पाणी काहीच नसेल, हलका असेल. पण तसं नाही आहे मित्रांनो, ते जेन्युइन 3 हंडे भरलेले होते पाण्याने. आणि तेच काय, त्यापेक्षा तांब्याचे हंडे असतात ना, तांब्या पितळ्याचे जुने जे हंडे असतात, भांडी असतात, ते सुद्धा ती 3 भरून घेऊन येते. त्यामुळे लक्षात असू द्यात. आता हे बघा तुम्ही रिअल कालवा फोडतानाचे व्हिडिओ. आम्ही लवकर या हवं तो पाणी पूर्ण वाटलं होता, गेला होता खाली, कोसळीला पाणी गेला. पाणी आला.
तांब्या चांगला होता पण आता कोणी फोडलं. हे बघा, हे असं एक कालवा फोडण्याचा एक खराल असतो. म्हणजे तुमच्याकडे त्याला काय म्हणतात माहिती नाही, पण आमच्याकडे त्याला खराल म्हणतात. कोयता टाईप असतो. आणि ही बघा कालवा, अस्सल माल कालवे. तुमच्याकडे यांना काय म्हणतात, ह्या कालवांना तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की कमेंट करून सांगा. ह्यांनी पण खेकडी काढला यांनी. हे बघा, बायकोनी फोडलेली कालवा एक तांब्या भरून काढले. त्यानंतर तिने ते डीमार्टच्या मुंबईवरून थैली घेऊन आली होती डीमार्टची, त्या थैलीमध्ये टाकले आणि पुन्हा अर्ध्यापेक्षा जास्त तांब्या तिने भरलेला आहे. पण भरती आली ना. हाड्याचा पण भांड असतात. भरला असता. तर एवढं का माकलं. मौजे आणणार काय उपयोग केलाय मौज्यांचा. आम्ही आता कालवे घेऊन घरी चाललो. चला घरी. असं जातात हे हलू हलू हलू. असे असे चालतात. रुपतात. पाय पण कापले ते दाखवलं. जरासा लागला का रक्त येतो. आम्ही लागला का पाणी येतो. हे चल विजय. आता घेते थांब. त्याचा एक शॉर्ट घे तिकडे तो बघ पाण्यात. फुल झूम करून घे, दिसतंय काय. मित्रांनो बघितलं, अतिशय साधी राहणी, एकदम ऑर्गॅनिक राहतो. याच्यात कोणताही बनावट प्रकार नाही. त्याच्यामुळे कमेंट करताना खरंच विचारपूर्वक करा, कारण आम्ही कोणताही खोटा प्रकार, म्हणजे जसा मी बोला हांड्यात पाणी नाही, जरा हांडं उघडून दाखवा. खरंच ते स्टीलचे हंडे होते आणि ते तर अलगद आणता येतात, पण त्यापेक्षा तांब्याचे जे हंडे आहेत ते सुद्धा 3 घेऊन येते माझी बायको. आता खेकडे काढलेली आहेत, अजून काढतोय. त्यांचं फक्त भरती आले, त्याच्यामुळे त्याने त्यांचं ते कालवांचं बंद केलेलं आहे. जेवढी कालवं काढली तेवढी बस झाली. आता बाकी आम्ही खेकडे काढतो तिकडे. संपूर्ण ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर लोंढे जमा केले. आता तुम्ही म्हणाले हे लोंढे काय असतं, तर मी तुम्हाला नंतर दाखवणार. सेकंड ब्लॉग तयार करणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवेन ते काय कशा प्रकारचे असतात. आईस्क्रीमच्या कोनसारखे दिसायला असतात, तरी पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवतोय काय असतात लोंढे. हे बघा, हे अशा प्रकारचे असतात. जसं की आईस्क्रीमचा कोनच दिसतोय. यामध्ये एक घर असतो, म्हणून तो घर काढण्यासाठी त्यांना गरम पाण्यामध्ये उकडावे लागते, तेव्हाच तो घर अलगद निघतो. एवढी कालवं फोडून काढल्यानंतर बायकोने एक घमेलभर लोंढे सुद्धा जमा केले. क्या बात आहे. म्हणजे मुंबईत राहून सुद्धा ती गावच्या ज्या जुन्या कला, जुन्या पद्धती शिकलेली आहे, त्यासाठी खूप तिचं कौतुक वाटतं. व्हिडिओ खूपच लांबत होते, त्यामुळे मित्रांनो मी हा ब्लॉग इथे संपवतोय. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.